In last video, I told you that accounting is the process of identifying, measuring and communicating accounting information about the organization to variety of users whose decisions and actions are related to its performance. So, here are the users of accounting information and their needs. Accounting information is used by various peoples who have contact with the business enterprise. Users may be classified into two groups, internal users and external users. First, internal users. Internal users are the persons having direct interest in the business enterprise. याचा अर्थ असा आहे की जे बिझनेसमध्येच आहेत, बिझनेसच्या चांगल्या वाईटाशी त्यांचा डायरेक्ट संबंध येतो, असे जे युजर्स असतात त्यांना इंटरनल युजर्स असं म्हणतात. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये ओनर्स आणि मॅनेजमेंट असं दोन्ही असणार आहेत. ओनर्स, कारण ओनर्स कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल इन द बिझनेस अँड सो they always curious about profitability and financial status of the business. They also want to know whether the profits are increasing or decreasing. What are the reasons for the increase or decrease in the profit? What are the values of fixed assets, floating assets of the business, etc. Such all information is provided by the accounting. ओनर्सना हे सगळं इन्फॉर्मेशन, प्रॉफिटमध्ये इन्क्रीज होतोय, वाढ होतीये का घट होतीये, याचं सगळं इन्फॉर्मेशन हे अकाउंटिंग करून दिलं जातं. ओनर्स नंतर इंटरनल युजर्स आहेत ते म्हणजे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट नीड अकाउंटिंग इन्फॉर्मेशन फॉर द इफिशियंट अँड स्मूथ रनिंग ऑफ द बिझनेस बिकॉज दे आर ॲक्च्युली रनिंग द बिझनेस. their needs are completed by the accounting information provided to them by publishing various types of reports. Most of the needs are published in internal reports, and reports like profit and loss account, balance sheet, cash flow statements, etc. are also prepared. Management has direct access to these all reports which contain valuable information which is not at all available to the external users. Management हे बिझनेसच्या डायरेक्ट इंटरेस्ट असलेले बिझनेसमधलेच लोक असतात, ते बिझनेस रन करतात. सो वेगवेगळ्या रिपोर्ट्समार्फत अकाउंटिंग डिपार्टमेंट त्यांना बिझनेसच्या फायनान्शियल स्टेटसविषयी, बिझनेसची आर्थिक परिस्थिती कशी आहे, बिझनेसमधला पैसा व्यवस्थित गुंतलेला आहे, त्याचं व्यवस्थित वापर होतो आहे की नाही ह्याचं इन्फॉर्मेशन रिपोर्ट्सच्या मार्फत देत असते. आणि हे रिपोर्ट्स डेली, वीकली, मंथली असे बनवले जातात. हे रिपोर्ट्समधलं जे इन्फॉर्मेशन असतं ते इन्फॉर्मेशन एक्सटर्नल युजर्सना कधीच माहिती होत नाही. नाव द एक्सटर्नल युजर्स. Individuals and organizations who have present or future interest in our business but they are not part of the management are called as external users. याचा अर्थ त्यांचा आपल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असतो काही ना काही किंवा असणार असतो, पण ते मॅनेजमेंटचा पार्ट नसतात, ते ओनर्स नसतात. सो दे आर कॉल्ड ॲज एक्सटर्नल युजर्स. They have no access to the internal and unpublished reports of the business. There are various types of external users. I have explained here. Potential investors. Potential investors याचा अर्थ आहे जे आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ते इन्व्हेस्ट करण्यापूर्वी इन्फॉर्मेशन, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन चेक करतात टू जज हाऊ सेफ अँड रिवार्डिंग द प्रपोज्ड इन्व्हेस्टमेंट विल बी. म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्यांचा फायदा होणार आहे की नाही हे ते बघत असतात. दुसरे आहेत शॉर्ट टर्म क्रेडिटर्स. हे बिझनेसच्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनवरून काय बघतात? टू नो क्रेडिट वर्दीनेस ऑफ द बिझनेस एंटरप्राइज फॉर देअर रिपेमेंट. दे वॉन्ट टू नो वेदर द अमाऊंट owing to them will be repaid timely, and they also decide from these information that
they should extend, maintain or restrict the credit to the enterprise or not. Third point is long-term creditors. These creditors study the accounting information to know whether their principal and the interest thereof will be repaid. हे जे लॉंग टर्म क्रेडिटर्स असतात, नॉर्मली ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, बँक्स असतात, यांनी बिझनेसला कर्ज दिलेलं असतं, लोन दिलेलं असतं. त्यांची प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट हा वेळेवर रिपेड होईल की नाही याचा स्टडी ते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन वापरून करतात. नेक्स्ट पॉईंट इज एम्प्लॉईज. Employees need information about the profit for their own purpose. They want to know whether they can get higher wages and bonuses from the business. For that purpose, they use the accounting information. Next point is tax authorities. Tax authorities, income tax आणि GST वेळेवर भरला जातोय की नाही किंवा चुकवला जातोय की काय अशासाठी अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची असेसमेंट करतात. नेक्स्ट पॉईंट इज गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट युजेस द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन टू फॉर्म पॉलिसीज रिलेटेड टू टॅक्सेशन, सबसिडीज, ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस एट्सेट्रा. वेगवेगळ्या बिझनेसेसच्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनवरून गव्हर्नमेंटच्या लक्षात येतं की त्यांना पॉलिसीज चेंज करायला हव्यात का, सबसिडीज अननेसेसरी दिल्या जातात का किंवा दिल्या गेल्या पाहिजेत का, टॅक्सेशन पॉलिसीमध्ये काही बदल करायला हवा आहे का, असे डिसिजन्स घेण्यासाठी गव्हर्नमेंट अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा वापर करतं. नेक्स्ट पॉईंट इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ग्रुप्स. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ग्रुप्स uses the accounting information to know steps taken by the enterprise for the protection of the environment. An enterprise affects the public in variety of ways, and it is the social responsibility of the business enterprise to protect the environment while running their business. त्यामुळे हे जे ग्रुप्स असतात त्यांचं लक्ष असतं बिझनेस एंटरप्राइजेसमधून एन्व्हायरमेंटच्या काळजीपोटी बरोबर गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत की नाही. नेक्स्ट पॉईंट इज पब्लिक. Public uses the information to know the future plans of the business. As every business affects the public in various ways, because every business enterprise is the provider of employment, provider of infrastructure in the locality. So public is largely interested in knowing the फ्युचर प्लॅन्स ऑफ द बिझनेस. म्हणजे सोसायटी ॲज अ होल बिझनेसच्या कामकाजामध्ये इंटरेस्टेड असते. याचं कारण बिझनेसमुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. जिथे बिझनेसेस चालतात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या रीतीने डेव्हलप होतं आणि ह्याच्यामध्ये पब्लिकचा इंटरेस्ट असतो. त्यामुळे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनच्या मार्फत पब्लिक पण इंटरेस्टेड असतं माहीत करून घेण्यामध्ये की बिझनेस कसा रन होतो आहे. अँड लास्ट पॉईंट इज कॉम्पिटिटर्स. कॉम्पिटिटर्सना आपल्या बिझनेसचे जे कॉम्पिटिटर्स असतात त्यांना इंटरेस्ट असतो आपल्या बिझनेसमध्ये. दे यूज अवर अकाउंटिंग इन्फॉर्मेशन टू स्टडी स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ द बिझनेस अँड फॉर मेकिंग कंपॅरिझन. कॉम्पिटिटर्स हे नेहमी आपल्यासारखा जो बिझनेस असतो जो आपल्याशी कॉम्पिटिशन करत असतो त्यांची असेसमेंट करत असतात, त्यांचे स्ट्रेंथ बघत असतात आणि त्याचबरोबर विकनेसेस पण शोधत असतात ज्याचा त्यांना त्यांच्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी उपयोग होतो. अशा तऱ्हेने दीज आर द इंटर्नल अँड एक्सटर्नल युजेस हू यूज द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटिंग डिपार्टमेंट. ओके.